लाईव्ह आहे बोललो जाते आपण गावाची तिकडे जावा तिकडे देव पोलिसांच्या ताब्यात. नमस्कार, मी स्नेहा. पुढारी ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत. आपण मगाशी बाबू जमाल तालमीमधून बाबू जमाल तालीम आणि हे मंडळ जो दर्गा आहे यांचा जो एकत्रितपणे इथे वेगवेगळे पंजे बसवलेले आहेत ते सगळे लाईव्हच्या माध्यमातून बघितले. दर्ग्याचं महत्त्व, मोहरम का साजरा केला जातो, तो मातम का मनवतात, किंवा इथं जी काही ऐतिहासिक परंपरा आहे या सगळ्याची माहिती आपण पुढारीच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेतलेली आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे खाई फोडणे. माझ्या पाठीमागे इथं आपण ही पाहताय ती खाई आहे आणि आता ती बऱ्यापैकी विजत आलेली आहे. त्याचे कोळसे तयार होतात आणि त्याच्यानंतर मग यावरून ते लोक चालत जातात, ज्याला आपण कत्तल रात्र असं म्हणतो. आणि ही खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात होत असते आणि खूप गर्दी असते. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांना इथं प्रवेश दिलेला आहे. पण ही नेमकी पद्धत काय असते हे सगळं सांगण्यासाठी माझ्याबरोबर या दर्ग्यातले बालम मामा आहेत. मी तुमचं स्वागत करते मनापासून पुढारी ऑनलाईनमध्ये. तर ही पद्धत नेमकी काय आहे आणि खाई का फोडली जाते? ही पद्धत म्हणजे कसं आहे की हजरत आमचे हसन हुसेन हे ज्यावेळी यांना कत्ल केला गेला तर आम्ही शहीद मानलं जातो त्यांना. काय मग त्यानंतर ही परंपरा चालू झाली. आणि खाई म्हणजे कसं आहे की बाबा लोकांचं जे मनोकामना जे काय आहे, आता यामध्ये जे उडी मारणार आम्ही आणि उडी मारल्यानंतर त्यातनं जे आपल्या मागं जे काय पिढा आहे काय आहे ते यातनं आम्ही जाळून जातो, टाकतो आम्ही. हां, अनिशी मनोकामना असते. आणि हे कसं आहे की खतरात्र म्हणजे आज दिवसभर म्हणजे माणसाने जे नवस मागितलेलं असते, चोंगा मलिदा वगैरे ते तर आणून देतात, आपलं नवस पूर्ण करतात. ज्यांच्यासाठी म्हणजे हात, कोणाचं पाय दुखते, कोणाचा हात दुखते, त्यासाठी पण नवस मागतात. मग ते चांदीचं वगैरे, कोण सोन्याचं हातपाय आणून टाकतात, कान टाकतात. आणि आता हे म्हणजे खाई फोडायचं कार्यक्रम आता करण्यात येणार आहे 5 मिनिटानंतर. आणि आता हे दुआ पठण वगैरे करून मग खाई फोडली जाते. आणि दुआ पठण आम्हीच करतो सगळी. हां, की आता हे जे संकट आलेलं आहे देशावर, संपूर्ण म्हणजे जगात सगळीकडेच आलेलं आहे काय. आणि हा संकट जाऊन दे म्हणून आता आम्ही दुआ पठण वगैरे करून आम्ही त्यातनं खाईमधनं जाणार आम्ही, की बाबा जसं हे लाकडं जळतात तसं ते रोग पण जळून जाऊन दे, हे आम्ही आता दुआ पठण करून आम्ही निघणार आहे. खूप महत्त्वाची दुआ ते या ठिकाणी मागणार आहेत. पण सगळ्यांच्या मनात एक काय प्रश्न असतो माहिती आहे का, की याच्यावरून जाताना पायाला भाजत नाही का, हे सगळ्यांना वाटत असतं. आणि जे जे लोक यातून जातात किंवा उडी मारतात त्यांना काही त्रास होत नाही का, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, कसं आहे की माणसानं आपल्या मनात घेतलं की बाबा देव आहे. आता आपलं एक मराठी म्हण आहे की मानलं की देव नाही तर दगड. पण ज्यावेळी आपण मनात आपण धरलं की बाबा हे जे तर परंपरा जी चालते आणि हजरत शाहजमाल बाबूजमाल कलंदर यांची ही खाई आहे आणि मानाची मोठी खाई कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी खाई आहे. आणि यातनं ज्यावेळी आपण जातो तर आपण श्रद्धेनं गेलो तर आपल्याला काही होत नाही. आणि श्रद्धा नसली तर आपल्याला विजा होऊ शकते. थोडं म्हणजे भाजून की बाबा आपला माणूस किती गुन्हेगार पण असला आणि त्यानं गुन्हा काय केला असला की यामध्ये गेला की त्याचं गुन्हे कमी होतात. ही अशी प्रथा आहे पहिल्यापासून. ठीक आहे, धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीसाठी. खूप महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे की श्रद्धा. माणसाची श्रद्धा असली की त्याला प्रत्येक गोष्टी सहज आणि सोप्या वाटतात. तोपर्यंत आपण हे खाई ही लाईव्ह पाहूया आणि त्याच्यानंतर इथून लोक जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नीरज पाय व्यवस्थित ठेवा. या ठिकाणी आता दुआ पठण होतीये आणि तुम्ही ती लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकताय. आपल्यासमोर इथं दुआ पठण होतीये. ज्या बालमामांनी आपल्याला मागाशी माहिती दिली ते आपल्यासमोर आता दुआ पठण करतात. ते लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहूया आणि याच्यानंतर खाई फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही घरी असल्यामुळं हे सगळं तुम्हाला इथे येऊन पाहायला मिळत नाही आहे. पण ते तुम्ही या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता आणि पुढे शेअरसुद्धा करू शकता. हो, मी मास्कबद्दल सांगेन. शरद पवारजी नमस्कार, विशाल नमस्कार,
मंदाकिनी बाळासाहेब नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. लाईव्ह आलेलं सगळ्यांचं स्वागत मनापासून. आम्ही बराच वेळ पहिल्या लाईव्ह नंतर या लाईव्ह साठी इथे थांबलो होतो, कारण आजचा हा तो जो कार्यक्रम आहे खाई फोडण्याचा तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्यांनी मघाशी दिलेल्या माहितीप्रमाणे की प्रत्येकानं वेगवेगळी मन्नत मागितलेली असते, म्हणजे आपल्या मराठीमध्ये नवस. तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी ज्यांनी मन्नत मागितलेली असते तर ते कुणी काही बोललेलं असतं की कमळ सोन्याचं वाहीन किंवा अन्य गोष्टी, तर ते या ठिकाणी यात समर्पित करायला सुद्धा येतात आजच्या दिवशी. या ठिकाणी आता थोड्याच वेळात खाई फोडली जाणार आहे. या सगळ्याबरोबर बाबू जमाल दर्ग्याची माहितीसुद्धा आपण सर्वांनी घेतलेली आहे. मोहम्मद हजरत पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन त्यांनी जे काही बलिदान दिलं त्याच्या प्रित्यर्थ मातम मनवण्यात येतो आणि त्याला मोहरम असं म्हटलं जातं. मोहरमने मुस्लिम वर्षाची सुरुवात होते. आपली जशी वर्षाची सुरुवात होते चैत्रामध्ये, तशी त्यांच्या पद्धतीनं हा त्यांच्या वर्षातला पहिला महिना असतो. आणि त्या दिवशी हा मोहरम अशा पद्धतीनं आपल्यासमोर होतोय. जिंकला झाले 31 झाले 531. छत्री विसरून आलो ऑफिसमध्ये आणि जॅकेट आहे यात, पण आता म्हटलं सुरू झालंय तर. नमस्कार इम्तियाज हजारी, थँक्यू विशाल, आमचं काम आहे हे. थँक्यू मनोहरजी. हो आशुतोष, आपण मास्कबद्दल नक्की सांगूया. ते त्यांच्या देवाचं जे काही कार्यक्रम आहेत ते करण्यात आहेत आणि त्यात त्यांना ते शक्य नसेल किंवा त्यात मास्क गेल्यानंतर तो जळू शकतो. तर आता खाई फोडली जाते. थँक्यू गणेश. बाळासाहेब हे आपण कोल्हापुरातल्या बाबू जमाल तालमीतून दर्ग्यातून पाहतोय. नमस्कार सर्वांना. खूप लोक आहेत लाईव्ह, सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही, पण मनापासून स्वागत आहे सगळ्यांचं. प्रवीण नमस्कार. हो मंदाकिनीजी थँक्यू, माझं काम आहे हे. रवींद्रजी थँक्यू, मी काळजी घेते, आपणही घ्या. मंगेश, अक्षय, विकास. खाई फोडणे सुरू झालंय आणि त्याच्यावरून जेव्हा ते लोक जातात त्यावेळी कलंदर असं म्हणतात. हो अगदी, हे फक्त आणि फक्त कोल्हापुरातच आणि सर्व धर्मीय एकत्र येऊन हे आपलं खरं वैशिष्ट्य आहे आणि हा आपला अभिमान आहे. आजच्या लाईव्हचे आपले टॉप फॅन आहेत अभिजित गुरव. थँक्यू अभिजितजी. हॅलो महेश, सद्दाम, मुजाहिर. खूप लोक या खाईतून जाताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. धन्यवाद राजेंद्र. नमस्कार ओंकार. हॅलो ओम. ज्यांनी ज्यांनी मन्नत मागितलेली आहे ते या ठिकाणी येतात अशी आम्हाला माहिती मिळाली. हो योगिताजी, खूप 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 धन्यवाद. मी खरंच काळजी घेऊन करते, आपणही घ्या. इम्तियाज धन्यवाद. रमेश तुम्ही जालनावरून बोलताय, थँक्यू. अक्षय थँक्यू. अल्ताफ, राजेंद्रजी, महेश, अभिजय, मुजाहिर,
संदेश लाड हो आपलं कोल्हापूर, अनंत, अभिजित, अरविंद, योगेश, पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आहे. आवाज येत असेल तुम्हाला. अल्ताफ, दत्ता, योगेश पवार. हो सोमनाथजी, यावेळी प्रत्यक्ष पाहता आलेलं नाही म्हणून आपण हे लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. मुजाहिर आलमजी नमस्कार. हॅलो ज्ञानदाजी, थँक्यू. मनोज, शुभमजी हॅलो. ओके अक्षय, तुमच्याही गावात असतं बागणीमध्ये, मोठ्या प्रमाणात असतं का? राजश्री, सुनीलजी, अतुल थँक्यू. अरे वा इम्तियाज, तुम्ही सौदी अरेबियामधून पाहताय, मक्का मदिना, खूप छान. दत्तात्रेयजी, पाऊस आहे असं रिमझिम पडतोय, फार मोठा नाही. नांदेडमधून पाहताय कोणी? बाहेर आहे भाई. प्रभाकर, ओंकार, दत्ता, ओम, पूजा, मयूर थँक्यू. प्रशांतजी, माझं काम आहे. थँक्यू. शुभांगीजी, योगेश, ओंकार, शार्दुलजी वैवड्यातून पाहतायत. ओके. उदयराज, हो आशुतोष, मी नक्की काळजी घेईन, ही आपणही घ्या. राहुल पाटील, राजेंद्र, भीमरावजी, मी मस्त, तुम्ही कसे आहात? आमच्या पुढारीचे लाईव्ह पाहता का ते सुद्धा सांगा. पाऊस सोमनाथ आहे पण अगदी किरकोळ आहे, म्हणजे कॅमेरा व्यवस्थित धर्म कमेंट यायला लागल्यात. हो संदीप पाटील, जगात भारी आम्ही कोल्हापुरी, अगदी बरोबर. थँक्यू. इम्तियाज, निशांत, राजश्री, जेवण नाही गेलो आम्ही, 7 वाजता आलो इथे. काम झालं की समाधान असतं, जेवायचं काही महत्वाचं नाही आहे. श्रीधर, विकास, शार्दूल, ओंकार, सोमनाथ, दत्ता, योगेश, बाळासाहेब, राम थँक्यू सो मच. घेतला. दत्तात्रय लंके, रमेश, आमचं काम आहे हे. कुंडलिकजी हॅलो. बिलोलीवरून बोलतात योगेश. धुळ्यावरून प्रणव पाटील. तुम्ही सगळे कसे आहात? काळजी घ्या, व्यवस्थित राहा, कुटुंबियांची आणि तुमची काळजी घ्या. योगेश, शशिकांत, ऋतिक, गौरव, दत्ता. नांदेडला खूप पाऊस आहे. ओके, इथे आता सध्या रिमझिम पाऊस आहे. शरद पवारजी चंदगडवरून बोलतात. रोहित, अर्जुन, धनंजय, आटपाडीवरून जुनेद. अजय धुमाळ, पेठ वडगाववरून. नितीन वाघ हॅलो. ओके, तुम्ही कोल्हापूरच्या आहात. इम्तियाज, बाळासाहेब रन्नर पाटील, रोहित तासगाव मधून पाहतायत. दत्तात्रय लंके, थँक्यू. मनोज, माझं हे काम आहे आणि आपल्या सगळ्या कोल्हापूरच्या ज्या परंपरा आहेत ना त्या सगळ्यांपर्यंत गेला पाहिजेत, हा उद्देश असतो त्याच्या पाठीमागचा. त्यामुळं मी आपल्या ज्या ज्या अपडेट्स असतात त्या या लाईव्हच्या माध्यमातून देत असते. आष्टा, सांगलीवरून अनिकेत पाटील, रोहित, दत्तात्रय, अभिजित, नितीन, स्वाती तारळेकर. कॅमेरा इथं त्यांना लोकांचं मेसेजेस कॅमेरा खाली करा. सुरू झालं पुन्हा. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपण ऑफ गेलो होतो आणि पुन्हा ऑन येतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या कमेंट्सबद्दल. थँक्यू सो मच एवढं पुढारीवरती प्रेम करण्यासाठी. हो 1000 लोक बघत होते. आमचा नेहमी प्रयत्न राहील तुम्हाला अशा कोल्हापुरातल्या ज्या ज्या घटना आहेत, परंपरा आहेत, सणवार आहेत आणि ते अगदी सगळ्या जाती धर्माचे, ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला ते कसे वाटतात हे सुद्धा सांगा. आत्ता हा कार्यक्रम जो खाई फोडण्याचा आहे तो संपलेला आहे. थोडक्याच लोकांना त्यातून जाऊ दिलं. एरवी तुम्ही पाहिलं असेल की खूप लोक यातून जातात आणि आज खूप कमी लोक गेले कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं आहे.
त्यामुळं तर हे माझ्याबरोबर शाहरुखजी आहेत आणि आजच्या सगळ्या लाईव्हच्या नियोजनात आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांनी मला मदत केलेली आहे खूप. आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया आणि मग लाईव्हमध्ये थांबूया. काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आपल्या न्यूज चॅनलवरनं ऑनलाईन हे सगळीकडे गेलं याबद्दल आपले आभार मानतो मी. आणि अशी गोष्ट आपल्या महाराष्ट्रात देशात बघण्यास मिळाली की हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. आणि असं नाही की हिंदू मुस्लिम सर्वांनी तिथं उडी मारलेली आहे आणि सर्व भाविक इथे येतात. एकोप्यानं आपण राहूया, गुण्यागोविंदाने राहूया. आणि कोरोनासाठी इथं खासकर दुआ करण्यात आली आहे. आणि कोरोना संकट आपल्या देशावरून लवकरात लवकर जगावरून दूर होऊन दे एवढीच मी प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद. या सगळ्यांनी आपल्याला खूप इथं मदत केलेली आहे. फक्त हिंदू मुस्लिम नाही तर प्रत्येक धर्माचे लोक या ठिकाणी येत असतात. आत्ता सध्या 1200 लोक आपलं लाईव्ह पाहत आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. आणि आज मी इथं आले बाबू जमाल तालमीमध्ये आणि ही संध्याकाळची वेळ खूप छान होती. आपण मंदिरात असू किंवा मस्जिदीत, आपला भाव खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला सगळीकडेच भक्ती, प्रेम आणि श्रद्धा आपल्या मनात असेल तर ती सगळीकडे दिसत असते. इथला हा जो वेळ होता तो आमचा खूप छान गेला, कारण यांच्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती दिली. मोहरमची दिली, हसन आणि हुसेन यांची दिली, इथल्या ज्या तुरबती आहेत त्यांची आम्ही माहिती घेतली. आणि खरंच आम्ही खूप खूप कृतकृत्य झालो. या सगळ्यात छत्रपती शाहूराजांची सुद्धा खूप आठवण झाली, कारण या प्रत्येकांनी सांगितलं की आपल्या शाहूराजांनी दिला जो वसा आहे हिंदू मुस्लिम एकतेचा, तो इथे कायम तेवत राहिला आणि त्यामुळे आपण सगळेजण एकत्र राहतो. आजचं हे आपण लाईव्ह पाहिलेलं आहे. मोहरम निमित्त जी कत्तल रात्र होते, हिंदीमध्ये खत्तल रात्र, ती आपण पाहिलेली आहे. आणि खाई फोडणे कार्यक्रम काय असतो, त्याचं महत्त्व काय असतं हे पाहिलं. आणि हे सगळं तुम्ही आमचे कॅमेरा पर्सन नीरज आडनाई हे खूप वेळ झालं तुम्हाला दाखवतात, त्यांच्यामुळे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. कॅमेऱ्यावरती तुम्हाला मी दिसते पण तो दिसू शकणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही हे लाईव्ह पाहिलेलं आहे. तर आत्ताच्या लाईव्हमध्ये आपण इथे थांबूया. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आपली आणि कुटुंबियांची सुद्धा. आणि